तर पाणी हे खाल्लं जायला पाहिजे. पाणी तुम्ही गटा 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 पित असाल, सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पित असाल, जेवताना एवढं तांब्याभर पाणी पित असाल, तर ती आग कशी टिकणार आहे? ती लागणारच नाही. तर सगळ्यांनी हे पहिलं लक्षात ठेवा की मला तहान लागली, ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. एक घोटभर पाणी घ्यायचं. भले तुम्ही आता एकदम 2 ग्लास पाणी प्या, माझं म्हणणं नाही आहे, कमी प्या असं नाही माझं म्हणणं, पण ते पाणी पिताना एक घोट घ्या, तोंडात खुळखुळा, त्यात लाळ मिसळू देत, बॉडी टेम्परेचरला ते पाणी आणा, गिळा, दुसरा घ्या, तिसरा घ्या, या पद्धतीनं घ्या. म्हणजे पाणी खा. ओके. दुसरा नियम आहे चपाती प्या. म्हणजे कुठलाही घन पदार्थ जर असेल, आपली आजी जी आपल्याला सांगायची की 32 वेळेला चावून खा. तर म्हणजे काय, तर चपाती तोंडात इतकी चावली जायला पाहिजे, लिक्विड फॉर्म, लिक्विड व्हायला पाहिजे. तुम्हाला म्हणजे मॉडर्न सायन्स प्रमाणे, हा आयुर्वेदाचा भाग मी सांगितला, पण मॉडर्न सायन्स प्रमाणे 65% पचन हे आपल्या लाळेमुळे होतं.